आमदार म्हणते आमचे लोक पायी निघलेत बाबा, याच्यावर चर्चा करा. विधानसभेत या मुद्द्यावर चर्चा घडावी म्हणून लॉंग मार्च आहे. विधानसभा बंद पडली पाहिजे या मुद्द्यावरती म्हणून लॉंग मार्च आहे. जर लोक रस्त्यावर असेल तर आपले आमदार तिथे लढू शकतात. लोकच रस्त्यावर नाही तर काय लढतील ते. सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च नाहीये, कारण त्याचा बाप ज्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय बनलं ते भारतीय संविधान आहे. सर्वोच्च काय असेल तर भारतीय संविधान. मी अख्ख्या महाराष्ट्रात चॅलेंज केलंय, बदरचा फोटो दाखवा एखाद्या शहरात 1 लाख रुपये घेऊन जा. मिस्टर इंडिया पिक्चर आपला हे नाही का अनिल कपूरचा मिस्टर इंडिया, त्याच्यात घड्याळ असते, दाबलं की अनिल कपूर गायब. मला वाटतं बदरकडे घड्याळ दिला असं अनिल कपूर. हा जो निर्णय आलाय सर्वोच्च न्यायालयाचा, तो निर्णय 1 ऑगस्टला आलाय, 1 ऑगस्ट 2024, ज्या दिवशी अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. कारण अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी जाणून बुजून हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. त्यांना 2 ऑगस्टला देता आला असता, 3 ऑगस्टला देता आला असता, त्याच्या अगोदर जुलैमध्ये देता आला असता. 1 ऑगस्ट का निवडली? कारण त्या निकालामध्ये ज्या दिवशी हा निकाल लावला त्याचे बीज होते महाराष्ट्रात भांडणं लावायचे. याचा पुरावा देतो, भांडणं त्यांना महाराष्ट्रात लावायचे, याचा पुरावा देतो. जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय वर्गीकरण राज्य सरकार करू शकतं, मग गुजरातमध्ये वर्गीकरण का लागू नाही, का सुरू नाही झाली प्रक्रिया? उत्तर प्रदेशमध्ये का प्रक्रिया सुरू केली नाही? मध्य प्रदेशमध्ये का प्रक्रिया सुरू केली नाही? केरळमध्ये का चालू केली नाही? बंगालमध्ये का चालू केली नाही? मग आणखी कुठल्या झारखंडमध्ये का चालू केली नाही? का नाही केली इकडे चालू? मग जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तर महाराष्ट्रात सकट सगळ्या देशातल्या राज्यामध्ये ही प्रक्रिया चालू व्हायला पाहिजे होती, पण कोणत्याच राज्यात चालू नाही, ती फक्त महाराष्ट्रातच आहे. याचा अर्थ काय? तो जो निर्णय दिलाय तो अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला उद्देशूनच दिलेला आहे, तो भांडण लावायच्या उद्देशाने दिलेला आहे, याचा अर्थ नाही. दुसरा पुरावा देतो. 4 दिवसापूर्वी आपले मुख्यमंत्री म्हणाले येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आम्ही वर्गीकरण लागू करू. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये, आता चालू आहे जून, 1 महिना होतो जुलै आणि 2 महिने येतो ऑगस्ट. 2 महिन्यानंतर लागू करू म्हणजे ऑगस्ट मध्ये लागू करू. ऑगस्टची कोणती तारीख निवडतील ते? अण्णाभाऊ साठेंची जयंती 1 ऑगस्ट. सरळ अर्थ भांडण लावायचा कार्यक्रम आहे. मुळात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय हाच संविधानाच्या विरोधात आहे. कारण शेड्यूल कास्टला, अनुसूचित जातीला जे आरक्षण मिळतं ते भारतातल्या संविधानाच्या कलम 341 नुसार, शेड्यूल ट्राईबला 342 नुसार, ओबीसीना 340 नुसार, आपल्याला मिळतं 341 नुसार. आणि त्या 341 मध्ये काना मात्रा वेलांटी जरी बदलायची असेल ना, तो अधिकार पार्लमेंटचा आहे, संसदेचा आहे, राज्याचा अधिकार नाहीये तो. कारण जी लिस्ट बनलेली शेड्यूल कास्टची ती राष्ट्रपतीच्या सही शिक्क्याने जाहीर झालेली आहे. देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे, लक्षात ठेवा, त्याच्या सहीने ती लिस्ट बनलेली आहे शेड्यूल कास्टची. आता लिस्ट बनवली शेड्यूल कास्टची कुणी बनवली? राष्ट्रपतीने. सर्वोच्च न्यायालयाने अधिकार दिला राज्याला, तुम्ही अबकडे करू शकता, त्याच्यामध्ये त्या लिस्ट मध्ये बदल करू शकता, वर्गवारी करू शकता. हे असं झालंय, कलेक्टरच्या ऑर्डर मध्ये बदल करायचा अधिकार तलाट्याला देऊन टाकला. तलाट्याला अधिकार नसतो, तो कलेक्टरचा अधिकार आहे. कलेक्टरने म्हणल्यानंतर ते फॉलो करावं लागतं. तलाठी त्याच्यात काही करू शकत नाही. करायचं असेल तर त्याला लेटर लिहावं लागतं राष्ट्रपतीला, त्याला कलेक्टरला काय करावं सांगा, आणि करायचं असेल तर तुम्हीच आदेश पाठवा. बाबासाहेब आंबेडकरांनी 341 मध्ये सगळे अधिकार पार्लमेंटला का ठेवले? बाबासाहेबांना माहित होतं हे जे राज्य सरकार आहे बदमाश आहे. ज्या जातीचं प्राबल्य असणार ते त्यांच्या ताब्यात घेणार आणि शेड्यूल कास्टचा मिसयूज करणार. एखाद्या जातीला लिस्टमध्ये टाकतील, एखाद्या जातीला लिस्टमधून काढू शकतात. आता काय माहितीये का, जर एखाद्याला शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये टाकायचं असेल, उद्या जर देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं महाराष्ट्रातली एखादी जात शेड्यूल कास्टमध्ये टाकायची, तर काय करावं लागतं माहितीये? त्यांना मंत्रिमंडळाचा ठराव घ्यावा लागतो. तो ठराव घेऊन संसदेला पाठवावा लागतो. अधिकार काहीच नाही, ठराव घ्यायचा आणि पाठवायचा, शिफारस करायची फक्त. मग संसद त्याच्यावरती कायदा करू शकते. राज्यसभेत चर्चा करणार, लोकसभेत चर्चा करणार, आणि त्याच्यानंतर संसद कायदा करणार आणि झालेल्या कायद्यावर राष्ट्रपती सही करणार. ही एखादी जात शेड्यूल कास्टमध्ये टाकणं आणि काढणं एवढा सोपा विषय ठेवलेला नाहीये तो. त्या अवघड केली बाबासाहेबांनी प्रक्रिया.
आणि एवढी अवघड करून टाकली प्रक्रिया, कारण याच्यावर शेड्यूल कास्टच्या लोकांना अन्याय होऊ नये म्हणून. आणि सुप्रीम कोर्टाने काय केलं? सुप्रीम कोर्टाने तो अधिकार राज्य सरकारला दिला. हेच मुळात संविधानाच्या विरोधात काम करायला सुप्रीम कोर्ट. आपले लोक म्हणतात सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे. सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही. सुप्रीम चा अर्थ होतो सर्वोच्च. सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च नाहीये, कारण त्याचा बाप ज्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय बनलं ते भारतीय संविधान आहे. सर्वोच्च काय असेल तर भारतीय संविधान. त्याच्या नंतर खाली आहे सुप्रीम कोर्ट. हे उगा आपण ते सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय लोकांना वाटतं त्याच्यानंतर काहीच नाही. लोक आम्हाला म्हणते सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं नाही. आम्ही ज्यावेळेस मिटिंग केली कलेक्टरांसोबत, आयुक्तांसोबत, अहो एसपीना आम्ही ऐकलं नाही, एसपीला कन्व्हिन्स केलं बीडच्या. मग कलेक्टर सोबत मीट, कलेक्टरला कन्व्हिन्स केलं, कलेक्टरना कन्व्हिन्स केल्यानंतर कलेक्टरनं आम्हाला पाठविलं आयजी कडे. मराठवाड्याचा जो बॉस आहे आयजी पोलिसांचा, त्याच्याकडे, त्याला कन्व्हिन्स केलं आम्ही. मग त्याच्यानंतर मिटिंग झाली महसूल आयुक्तासोबत, ते आम्हाला कन्व्हिन्स केले जातात. तो महसूल आयुक्त म्हणे मराठवाड्याचा, हे सर्वोच्च न्यायालयाने दिलंय ना. मग आता सर्वोच्च न्यायालयाने दिलं, आम्ही काय करू शकतो राज्य सरकार? मी म्हणलं सर्वोच्च न्यायालयाने दिलंय, पण सर्वोच्च न्यायालयाने कंपल्शन नाही केलं. कराच असं नाही म्हणलं, करू शकता. आणि तुम्ही असं करायला जसं काय कंपल्शन केलंय. करू शकता आणि कराच याच्यामध्ये फरक आहे. ते करू शकता म्हणतात, तुम्ही कराच अशासारखं वागायला लागला. बरं कराच तर तुम्ही काय केलं? आनंद बदर कमिशन बसवलं. 1 ऑगस्ट 2024 ला निर्णय झाला. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 2.5 महिन्यातच 15 ऑक्टोबर 2024 ला आनंद बदर कमिशन बसलं. आनंद बदर नावाचा एक व्यक्ती आहे, तो नागपूरचा आहे. आनंद मनोहर बदर, तो नागपूरचा आहे. बिहारचं जे राजधानी आहे पटना, बिहारचं जे हायकोर्ट आहे त्या पटना हायकोर्ट हा जज होता, आता रिटायर्ड झालाय. मग नागपूरचा आहे. RSS हेडक्वार्टर बी नागपूरला आहे. देवेंद्र फडणवीस बी नागपूरचे आणि हा बदर बी नागपूरचे. कनेक्शन सांगा. मग या बदरला समितीचा अध्यक्ष केलं आणि बदरला म्हणले आता तू अभ्यास कर आणि काय झालंय नेमकं, वर्गीकरण कसं करायचं, अभ्यास करून जरा डाटा काढ, इम्पेरिकल डाटा गोळा कर आणि सरकारला सुरू कर. सुरुवातीला 6 महिने दिले, मग मुदत वाढ देत 3 महिने 6 महिने करत करत त्याला 1.5 वर्ष दिली. आणि मागच्या 16 मार्चला त्यांनी त्यांचा अहवाल शासनाकडे दिला. माझा सरळ प्रश्न आहे, तुमच्या जामखेड शहरात बदर आला होता का? बरं, जामखेड शहरात सोडा, तुम्ही बदरचा फोटो बघितलाय का कुणी? बरं, एखाद्या संघटनेने निवेदन दिलंय त्याला, ह्याचा कुठं फोटो बघितलाय का? पेपरला बातमी आहे का? चॅनलला काय बातमी आहे का? मग हा बदर फिरलाय कुठं नेमकं? मी अख्ख्या महाराष्ट्रात चॅलेंज केलंय, बदरचा फोटो दाखवा एखाद्या शहरात, 1 लाख रुपये घेऊन जा. मिस्टर इंडिया पिक्चर आपला हे नाही का अनिल कपूरचा, मिस्टर इंडिया, त्याच्यात घड्याळ असते. दाबलं की अनिल कपूर गायब. मला वाटतं बदर कटे घड्याळ दिला असं अनिल कपूर, कारण कुठं गेला काय माहितच नाही. तो महाराष्ट्रात गायब होऊन फिरला का काय? असा बकवास आणि 3rd क्लास अहवाल त्याने बनवलेला असेल. तो आदेशाचे हेड काढून घेतला असेल आणि सरकारकडे दिला असेल. कारण कुठं तर फिरला नाही, कोणाला भेटला नाही तो. अहो ते सोडा, मी लॉर्ड बुद्धा चॅनलवर ज्यावेळेस परभणीत बोलत होतो, माझ्या बाजूला गणपत विषय होते मातंग समाजाचे. ते मला काय म्हणले माहिती आहे, आम्ही बदरला भेटायला गेलो, आम्हालाही भेटला नाही. म्हणे ते महाराणांना सोडा, मांगालाही भेटला नाही बदर. आणि त्याचा अहवाल आहे. मग आम्ही काय म्हणलं, ते अहवाल जाहीर करा. सरकार अहवाल जाहीर करी नाही आणि सूचना मागवायले. तुम्ही सूचना मागवा, तुमच्या भूमिका सांगा. सुरुवातीला 15 एप्रिल, मग वाढवली 30 एप्रिल. तुम्ही मेल करा, तुमच्या सूचना द्या. मी म्हणले असं झालंय, पोरगान पोरगी लग्न जमवायचंय, बघायला जायचंय, न दाखविताच पोरगी आम्हाला विचारते मुलगी पसंत आहे का? अरे दाखवतो खरं, ती चांगली आहे वाईट आहे दिसायला कशी आम्हाला नंतर सांगू शकतो ना आम्ही. बदरचा अहवाल जाहीर न करताच हे करणं. आणखी त्याच्यात एक मी काय, सरकार असं का करायला तुम्हाला सांगतो, कारण सांगतो. भारतीय संविधानाचं आर्टिकल 338 वाचा. म्हणजे आपलं जे शेड्यूल कास्टचं जे कमिशन असते, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट, त्या शेड्यूल कास्टची निर्मिती, त्या कमिशनची निर्मिती 338 नुसार झाली. आणि त्याच्यात 9व्या क्रमांकाचा मुद्दा आहे की जर अनुसूचित जातीच्या आरक्षणासंदर्भामध्ये कोणतंही धोरण आखायचं असेल, कोणताही कायदा करायचा असेल, तर राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, या दोघांनीही
राज्य सरकारने केंद्र सरकारने काय करायला पाहिजे, नॅशनल कमिशन सोबत विचार विनिमय केला पाहिजे. कंपल्शन आहे ते. म्हणजे महाराष्ट्र सरकारला जर वर्गीकरण करायचं असेल तर नॅशनल कमिशन सोबत विचार विनिमय करावा लागेल. आनंद बदरनं असं काहीच केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलंय की आनंद बदर कमिशनचा जर रिपोर्ट जाहीर केला, हे बौद्ध हुशार आहेत, 2च मिनिटं झाले हायकोर्टात नेतील, आर्टिकल 338 उल्लंघन झालं ह्याच्यावर बॅन मारतील, अहवालच गार करून टाकतील. ही भूमिका आपल्याला माहित आहे ना. आता आमच्या बापानं संविधान लिहिलं तर आम्हाला कळतं नाही संविधान. ज्यांच्या बापानं नाही लिहिलं त्यामुळे त्यांना कळत नाही, पण आम्हाला कळतं नाही संविधान. तर ही प्रक्रिया आहे आनंद बदरचा असा गोळा. हे 341चा मॅटर आहे. आम्हाला लोकांना वाटलं आम्ही विरोध करायला लागलो. काही लोकांचा काय गैरसमज झालाय, पाहिलंय महाराज विरोध करायला यांचं नुकसान आहे काही. आमचं काहीच नुकसान नाही. जर संख्येनुसार आरक्षण झालं, 2011ची जनगणनेची रिपोर्ट आहेत, 100 जर एससीचे लोक असतील 62 महार आहेत. 100 पैकी 62 महार आहेत, 19 मातंग आहेत, 12 चांभार आहेत आणि राहिलेल्या 56 जातीचे लोक 8 आहेत. टोटल 59 जाती आहेत महाराष्ट्रात एससी मध्ये. पण हे बी आकडा चुकीचा आहे. आकडा चुकीचा आहे कारण हे जे 62% दाखवले 2011 मध्ये सांगितलं की महारांची जनसंख्या 80 लाख आहे. चुकीचा आकडा आहे. का चुकीचा आहे सांगतो. कारण 30 लाख महारांनी सांगितलं आमची जात महार आहे, धर्म हिंदू आहे. कितीला? 30 लाख. 50 लाख महारांनी सांगितलं आमची जात महार आहे, धर्म बौद्ध आहे. 30 आणि दोन्ही महार सांगितले, फक्त धर्म बदलला, वेगळं सांगितलं. 30 आणि 50 झाले 80 लाख. जनगणनेमध्ये टाकलं महार लोकांची संख्या 80 लाख आहे. पण असे महाराष्ट्रात 15 लोक आहेत जे म्हणले आम्ही जातच नाही, आम्हाला आम्ही फक्त बौद्ध आहे. आता जातच न मानणारे बी महाराज आहेत. ते स्वतःला बौद्ध म्हणले, आम्ही बौद्ध धर्मात जाती नाही म्हणून त्यांनी 15 लाख म्हणले. असं जर पकडलं तर ते 95 लाख आहे. आता 95 लाखाचा आकडा सांगतो. 100 जर एससीचे लोक असतील ना तर 70 महार आहेत. त्या रेशो मध्ये मग 15 महांग आहेत, 10 चांभार आहेत. मग सगळंच गणित बदलतंय. मग आणि राहिलेल्या 56 जातीमध्ये 5च आहेत. मग आणि जर वर्गवारी जर ते 4 तुकडे केले आरक्षणाचे संख्येनुसार तर 8.5% मिळतंय महारांना. संख्येनुसार 8.5%. 1% बी पॉइंट बी कमी नाही. मातंगाची संख्या 2%. 2% आहे मातंगाची संख्या. मग त्यांना मिळतंय 8.5% महारांना, 2% मातंगांना, 10.5% झालं. चांभार आणि ढोर मिळून 1.5%. चांभार 1.3 आणि ढोर 0.2. 1.5% चांभार आणि ढोर त्यांना मिळून 1.5%. 10.5 आणि 1.5 12 आणि राहिलेल्या 55 जातीला मिळून 1%. आता मला सांगा, ज्या जाती 13% खेळतात. आज मला बुरुड जातीच्या नेत्याचा फोन आला रायगडहून. त्याने मला लेटर पाठवलं. मी लगेच ब्रेकिंग न्यूज म्हणून टाकली. ब्रेकिंग न्यूज, बुरुड समाज बी वर्गीकरणाच्या विरोधात. औरंगाबादचे जे खासदार होते चंद्रकांत खैरे, हे बुरुड समाजाचे शेड्यूल काय. बुरुड समाजाचे आमचा विरोध आहे. छोट्या छोट्या जाती विरोध करायला लागलेत ना, आमची मान्यता नाही म्हणून. आता मला सांगा, 56 जातींना 1% जर टाकलं त्यांचा तोटा आहे का नाही. म्हणजे वर्गीकरण झालं तर 56 जातीचा तोटा आहे. ढोर आणि चांभार जे आज 13% खेळतात ते 1.5% बंदिस्त होतील. म्हणजे त्यांचंही नुकसान आहे. 55 आणि 2 57 जातीचं नुकसान झालं. मातंगाची संख्या 2% आहे, महारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वर्गीकरण जर संख्येच्या आधार झालं, मातंग नाही नुकसान आहे. मग फायदा कुणाला आहे? महारांना फायदा आहे. एका जातीला फक्त फायदा आहे संख्येनुसार. आणि फायदा असून आम्ही विरोधात आहे. बघा आता अजयभाई महाराजांचा खेळ. फायदा आहे ना आम्ही विरोधात आहे. एकाच जातीला फायदा आहे म्हणजे महारांना, आम्ही विरोधात आहे. कारण का? अरे आंबेडकरवादी आहेत आम्ही. फायदा आणि तोटा बघून निर्णय घेत नाहीत. फायदा आणि तोटा बघून निर्णय घेत नाहीत, विचार बघून निर्णय घेतो. तो निर्णय उपवर्गीकरण संविधानाच्या विरोधात आहे म्हणून आम्ही विरोधात आहे. आमचा फायदा आहे का तोटा नंतर आहे बाबा. फायदा असून आम्ही विरोधात आहेत. लोकांना वाटेल विरोध केल्यानंतर काय तोटा आहे? तोटा काहीच नाही, काहीच तोटा नाही.
दोन्ही समाज कल्याण मंत्री आमचेच आहेत, ते तिथं बसलेत आणि ते काय संख्येनुसार होऊ देणार नाहीत, संख्येनुसारच करतील, करू दिलं तर एवढा हे नाही ते विलेचे पेचे. हे सांगायचा मुद्दा हे सांगायलो मी तुम्हाला की संख्येनुसार झालं. आता मला सांगा, राजकारणात जर बरं ह्यांना केलंच नोकरीमध्ये, मग आपली पुढची डिमांड राहणार नाही. आता हे राजकारणात लागू करा. 29 पैकी 18 आमदार महाराष्ट्राचे होतील, मग 18 आता 10च आहे. चांबाराचे 10 आहे, 3 होतील. मग आजच नारायण कुचेला लोक भेटले, म्हणले 10 आलेत, पुढच्या वेळेस ते बदनापूर महाराजांसाठी राखी होऊन जाईल. राखी झाल्यावर अबकडे झाल्यावर, कारण नोकरीमध्ये आम्ही लढू. मग आता राजकारणात लागू करा एकदा सुरू झाल्यावर. मग त्यामुळे 29 पैकी किती होते ना आपले? 18. याचा आमच्या बीड जिल्ह्यात कधी महाराजा माणूस आमदार झाला नाही. असं जर झालं तर कधीच कमीत कमी महाराजा आमदार तरी होईल तिथं. सांगायचा उद्देश आहे कसं करा आमचा फायदा आहे, पण आम्ही तरी विरोधात आहे. सांगायचा मुद्दा आहे की कसं करा आम्ही विरोधात आहे, कारण तत्व म्हणून आम्ही विरोध करायला. लक्षात घ्या, ते संविधानाच्या विरोधात आहे म्हणून विरोध करायला लागलो. आपल्यामध्ये फूट पडू नये म्हणून विरोध करायला लागलो. 2003ला मातंग समाजाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने एक आयोग बसवला. त्या आयोगाचं नाव आहे क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग. सगळे मातंगाचे पुढारी त्याच्यात घेतले. त्यांनी 2008ला रिपोर्ट दिला. रिपोर्ट देताना गोळ झाला. अध्यक्ष उपाध्यक्षाचं भांडण झाले. अध्यक्षाचा वेगळा रिपोर्ट, उपाध्यक्षाचा वेगळा रिपोर्ट. मग सरकारनं सगळ्या दोन्ही रिपोर्ट एक केले. शिफारशी किती केल्या होत्या? तर 82 शिफारशी केल्या होत्या मातंग समाजाच्या उन्नतीसाठी. किती शिफारशी? 82. त्याच्यातल्या 14 शिफारशी सरकारनं अमान्य केल्या. हे मान्य नाही, कारण त्या संविधानिक नव्हत्या. जसं की आमच्यावर अन्याय होता, आम्हाला डिस्काउंट बंदूक वापरायची परमिशन द्या. सरकार देऊ शकतं का? असलं देऊ शकत नाही. अशा 14 असंवैधानिक होत्या, त्या बाजूला राहिले 68 पैकी 2 खतरनाक आहेत आपल्या, ज्याला आपली मान्यता नाही. एक अबकड करा आणि दुसरं मातंगांना 5% द्या. संख्या 2% 5% शिफारस. एक जण तुम्हाला 6% द्या, एक जण मला 8% द्या. अरे मला 13% घेऊन टाक ना, तुझ्या खिशातच आहे आमच्या. का बिस्किटला पुढावे सगळा ती मला. आता ते आरक्षण आहे रे बाबा. भाजी जेवढी आहे तेवढी भाजी दी. आता राहिले तर वांगे तर कशाला घरी घेऊन जातो. जे तोंडाला येईल ते मागायचे. 5% कसं काहीच नाही पुरावा. काहून 5%? का 6%? अहो शेड्यूल कास्टला आरक्षण 13% काय माहिती का? आपली संख्या तेवढी आहे. केंद्रात 15% संख्या तेवढी आहे. आपल्याला संख्येनुसार आरक्षण आहे. अबकड झालं तरी संख्येनुसार करावं लागेल. पंजाबमध्ये 1975ला झालेला आहे पहिल्यांदा अबकड. भंगी लोक म्हणले चांबार आमचं खातात. भंगी म्हणजे मजहबी. सिख भंगी म्हणजे मजहबी आणि चांबार म्हणजे सिख. पंजाब चांबार म्हणजे रहिदासी. म्हणजे भंगी म्हणले आमचं हे खायले. 12.5 विभागणी करून दिली. संख्येनुसार झाले. हरियाणामध्ये संख्येनुसार झालंय. भंगी आणि चांबाराचं भांडण त्यांना विभागून दिले. आंध्रामध्ये अबकडे संख्येनुसार दिले. 15 जातीला 1% दिले. 15 जाती संख्येचे 1% आहे. आता सगळीकडे जर कर्नाटक वगळता सगळीकडे संख्येनुसार दिले. मग संख्येत जर सगळीकडचा आधार आहे. आतापर्यंत 6 राज्यात वर्गीकरण झालंय. त्याच्यापैकी 5 राज्यात संख्येनुसार झालंय. म्हणजे महाराष्ट्रात बी झालं तर संख्येनुसार होईल ना मग. बरोबर आहे की नाही? हे तरी सुद्धा ते 5% द्या. आपलं त्या 2 मागण्याला विरोध आहे. पण राहिलेले 66% आहे. 66 मागण्या काय माहिती आहे का? मातंग समाजाचा शैक्षणिक विकास नाही, त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये मातंग पोरांसाठी हॉस्टेल सुरू केले पाहिजे. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे का? चालू करा. बरोबर आहे. मातंग पोरांना जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेल चालू करा. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? चालू करा, काही प्रॉब्लेम नाही. ज्या मातंग पोरांना PhD साठी वेगळे स्कॉलरशिप चालू करा. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? मातंग पोरांना विदेशात शिक्षणासाठी पाठवायचे, त्याला स्कॉलरशिप द्या. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? ज्या मातंग माणसाला घरं नाही त्यांना सरकारनं पक्के घरं बांधून द्या. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? ज्या मातंगाला शेती नाही त्याला बागायती 2.5 एकर द्या आणि कोरडवाहू 5 एकर द्या. शिफारस आहे. आपल्याला काय, तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम आहे का? ज्या मातंगाला शेती नाही त्याला सरकारने शेती दिली. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम. राशन दुकानं द्या. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? सूतगिरण्या द्या. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? गॅस CNG द्या. लिहिलंय त्याच्यात. सगळंच द्या बरं. आमचा काहीच प्रॉब्लेम नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, अबकडे करू नका. आमच्या तुमच्या 66 मागण्याला मान्यता आहे. चला आंबेडकरवादी
66 मागण्याला फक्त आपल्यामध्ये फूट पडू देऊ. पण मांगाचे नेते काय एवढे आगाव आहेत, RSSच्या नादी लागले आणि या 266 दिल्या सोडून चुलीत गेल्या आणि 2च अबकड त्यानं भांडण लागलं. म्हणजे मांगाचा विकास होणारी मागणी एक बी नाही करायची. म्हणजे हे नेतेच मांगाचा सत्यानाश करायला लागले, हे मातंगाचा सत्यानाश करायला लागलेत RSSच्या नादी लागून. आणि राहिलेल्या 66 बाबी ज्याचं मातंगाचं कल्याण होणार त्याच्यात एक बी बोला नाही. अरे मी म्हणलं एखाद्यानं जरंगे जसं मराठ्यांच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण करतोय, एखाद्या मातंगानं या 66 मागण्या लागू करण्यासाठी आमरण उपोषण करायचं ना, मरायचं ना. ते दिलंय सोडून विकासाचं भांडणं कशाला. हे सगळा खेळ भांडणाचा आहे, लक्षात ठेवा. आता जर उद्देश सरकारचा भांडणं लावणं आहे मग ते संख्येनुसार करतील का, हा प्रश्न बघा. आता सरकारचा उद्देश भांडणं लावणं आहे आणि जर भांडणं लावणं उद्देश असेल तर ते ह्याच्यावर करणार. ते काय करतील माहिती आहे का, महारांची संख्या 8.5% आहे, महाराणा द्या 60, आपलं 2.5% काढून घेतली. मातांगी संख्या 2% त्यांना द्या 5%. म्हणजे आपलं काढायचं त्यांना देऊन टाकायचं. दुसऱ्या दिवशी महाराज काय म्हणतील, आता कोण कुणाचं खातंय रे, तुझी संख्या 2%, तुला कसं काय भेटलं 5%, होईल का नाही असं. म्हणजे सरकार दुसऱ्या दिवशी भांडण लावायचा कार्यक्रम आखू शकते. बरं नोकऱ्या संपल्यात बरं का, नोकऱ्या नाही. एसटीचं प्रायव्हेटायझेशन सुरू आहे, BSNLचं खाजगीकरण सुरू आहे, रेल्वेचं खाजगीकरण सुरू आहे, एअरलाईन्स विकून टाकली. सगळीकडे नोकऱ्या शून्य झाल्यात. कॉन्ट्रॅक्ट फक्त भरती चालू आहेत, आउटसोर्सिंगद्वारे भरती चालू आहेत. आरक्षण शून्य केलंय सरकारनं, आरक्षण शून्य केलंय. आणि मग मातंगाला म्हणले आता त्या शून्यात अबकडे मागा, आम्हाला त्या शून्यात अबकडे द्या, असाही विषय. मराठा म्हणाला आम्हाला त्या ओबीसीच्या शून्यात जायचंय. ओबीसी म्हणतो आमच्या शून्यात येऊ देणार नाही, आम्ही काही बी करू. धनगर म्हणतो आम्हाला आदिवासी शून्यात जायचंय. भांडणं म्हणजे आरक्षण समर्थक जातीत आपसात भांडायला लागल्यात. लक्षात घ्या, ज्यांनी व्यवस्थेच्या विरोधात लढायला पाहिजे ते आपसामध्ये भांडायला लागले. हे शासनाचं षडयंत्र आहे. नोकऱ्या तर काही राहिल्याच नाही, बेरोजगारी वाढली, परेशान आहे, म्हणून आपल्या आपसामध्ये भांडण लावणे सुरू आहे. त्यामुळे सरकारचा डाव वेळीच ओळखा. आम्हाला लोकांनी सल्ला दिला तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जा. अरे गेले रे लोक, यासाठी वाट बघितली होय. 2 लोक गेले, रिव्ह्यू पिटिशन दाखल केले, 2ही रिव्ह्यू पिटिशन खारिज झाल्या. आता 3री मी करतो, तुमच्याकडून पैसे गोळा करतो, 10 लाख देतो वकिलांना फुकट, परत खारिज करून येऊ का काय. 2 रिव्ह्यू पिटिशन खारिज झाले, मी 3री खारिज होणार आहे, ते ऐकूनच घेणार नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आपल्यासाठी बंद आहे. तो विषय बंद झाला. दुसरा विषय होता, आपले आमदार तरी बोलते. 29 आमदार आहेत राखीव मतदारसंघात. नाही बोलणं झालं, 29 आमदारांनी तरी बोलायला पाहिजे होतं. 2 लोक बाहेर बोललेत आतापर्यंत. राजकुमार बडोले बोललेत, विदर्भातले एक आमदार आहेत, आणि दुसरे नितीन राऊत बोलले. त्यांनी ते व्हिडिओ बी टाकला, लॉंग मार्चला समर्थन आपलं. हे 2 आमदार वगळता राहिलेले 27 आमदार काहीच बोला ना, एक शब्द बोलणार वर्गीकरणावर. बाबासाहेब आंबेडकर आमदारांना काय म्हणायचे माहिती आहे, राखीव मतदारसंघातून जे आमदार आणि खासदार निवडून येतात ते एकाच गोष्टीसाठी आपलं तोंड उघडतात, जांभळी देण्याचं. ती बी नैसर्गिक क्रिया आहे म्हणून, नाही तर त्यालाही उघडलं नसतं. समाज रस्त्यावर लॉंग मार्च, आम्ही पायी चालवल्यात मोर्चे. मला आता बोलतील, काहीच बोला ना. औरंगाबादला संजय शेट्टीच्या घरावर मोर्चा काढला, मोर्चा काढल्यावर बी बोला ना बाबा. बघा मी कधी बोलणार आहे. आणि आम्ही आमच्या बीडच्या बाकीच्या आमदारांना म्हणलं तर ते काय म्हणले, तुमचेच बोलणार तर आमच्याकडून काहून विचारायला. अगोदर तुमच्याला बोलू द्या ना, तुमच्या आमदारांना बोलू द्या शरीर, मग आम्ही बोलू. आपलेच बोला ना, ते कसे काय बोलते, हा प्रश्न आहे. त्यामुळं आमदार बी बोलणार. आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे, 24 तारखेला सुरू आहे पावसाळी अधिवेशन. आमचं एक टार्गेट आहे, पायी का चालू माहिती आहे, 26 तारखेला तिथं पोहोचायचंय. 25ला चेंबूरला सभा आहे, 26ला चैत्यभूमीला जायचं ना, आझाद मैदान गाठायचं. आता तर त्यांना बोलावं लागेल ना. आमदार मंदिर आमचे लोक पायी निघलेत बाबा, याच्यावर चर्चा करा. विधानसभेत या मुद्द्यावर चर्चा घडावी म्हणून लॉंग मार्च आहे. विधानसभा बंद पडली पाहिजे या मुद्द्यावरती म्हणून लॉंग मार्च आहे. जर लोक रस्त्यावर असेल तर आपले आमदार तिथे लढू शकतात. लोकच रस्त्यावर नाही तर काय लढतील ते, आपण काहीच नाही. आणि ते देवेंद्र फडणवीसला म्हणले बंद करते म्हणे, गप्रे तू बस, कुणीच नाही तुझं ऐकायला, कशालाही करतो. आपण जर रस्त्यावर असू तर त्यांच्यावर प्रेशर येईल. बरं माझं हे म्हणणं आहे, त्याच्या पुढचं म्हणणं आहे, महाराष्ट्र बंद करायची ताकद 2च जातीत आहे.
एक आहे महाराष्ट्रामध्ये, दुसरी आहे मराठीमध्ये. तिसऱ्याची बस महाराष्ट्र. आपण 26 तारखेला जर मुंबईत पोहोचलो तर 26 तारखेला तिथं आपण ही घोषणा करणार आहोत, ज्या दिवशी वर्गीकरण देवेंद्र फडणवीस लागू करतील त्या दिवसापासून महाराष्ट्र आम्ही अनिश्चित काळासाठी बंद करू. एक बी दिवस महाराष्ट्र चालू देणार नाही. आणि जर आंबेडकरवाद्यांनी ठरविलं ना महाराष्ट्र बंद करायचा, ते भीमा कोरेगाव नंतर माहित आहे ना काय करतो आम्ही. एक बी बस आणि एक बी गाडी काहीच फिरत नसतंय. मग हे लय डेंजर कार्यक्रम आहे. उभं आम्हाला खवळू नका. अगोदर 2011ला आम्ही 95 लाख होतो. आता माझा अंदाज आहे 1.25 करोड आहे. 1.25 करोड. आणि लय 1.25 करोड लोक आहेत. ते 1.25 करोड लोक अंगावर देवेंद्र फडणवीस घेतील असं काही मला वाटत नाही. पण त्यांना तर कळावं तर खरं विरोधात आहेत म्हणे तुम्ही आम्ही विरोधात आहोत. त्यांना कळायला पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये लोकच सगळं ठरवितात. त्यामुळं आपल्याला या लॉंग मार्च हा ऐतिहासिक लॉंग मार्च आहे. एक लॉंग मार्च होता जोगेंद्र कवडे सरांचा नामांतरासाठी लॉंग मार्च झाला. अहो इतिहासामध्ये जे जे लॉंग मार्च झाले का हे सगळे यशस्वी झाले बरं का लोकांचं समर्थन असल्यावर. ज्या मार्चला लोकांचं समर्थन असतंय तो लॉंग मार्च यशस्वीच होतो. मला बीडचा कलेक्टर म्हणे कशाला एवढे ताण करून घेता, पाये दुखत येईल. 20-20 किलोमीटर और 25-25 किलोमीटर पाये दुखत येईल, चक्रा येत्यात, ऊन लागल, पाऊस लागायलाय, पाऊस लागल. मी म्हणलं का आम्ही काय ढेकळ आहेत काय विरगडायला, दिसायला काळ आहे म्हणून काय ढेकळ थोडीच आहे मी. लोक पाऊस आला, पाऊस काय करतोय आम्हाला. उगाच गाणं नाही ते अजय भाई तुफानातले दिवे. आम्ही काय फेसबुकवरचे दिवे नाहीत, ऍक्च्युअल तुफानातले दिवे येतात. पाऊस बी काय करीत नाही, ऊन बी काय करीत नाही. आम्ही डीजे असे गाणे लावलेत, ऊन वारा आम्हाला काहीच कळा नाही. ते ऊन वारा प्रेम भया सौतड्यावरून आम्ही मगा निघलो 5:30ला बरं का. सौतड्यावरून इथपर्यंत आम्ही 1 मिनिटाचा कुठे गॅप घेतला नाही. सलग 13 किलोमीटर इथं आलो. सलग 1 मिनिटाचा गॅप नाही. म्हणलं हे आहेत आमचे प्यान. 13 किलोमीटर कुठंच 1 मिनिटाचा गॅप घेतला नाही आम्ही. 1 मिनिटाचा सुद्धा. पोलिसांना माहित आहे आम्हाला ते रिसिव्ह करायला ते तुमच्या बॉर्डरवर. आम्ही 1 मिनिटही कुठे थांबलो नाही. जनरेटर बंद पडायची वेळ आली, एवढं गरम झालं. आम्ही काय थांबलो नाही. आता मला जनरेटर चालू, मला एवढं गरम आहे की त्याच्या डिझेल बी टाकता येत नाही म्हणजे मशीन इथं चालना गेल्यात तिथं आपलं माणसं लक्षात येईल. हा ऐतिहासिक लॉंग मार्च आहे. हा इतिहास आहे विकी भैया, हा इतिहास आहे की हा लॉंग मार्च तुमच्या शहरात आला. इतिहास आहे. येणाऱ्या पिढीला तुम्ही सांगता आमच्या जामखेड शहरामध्ये लॉंग मार्च झाला होता. आम्ही त्या लॉंग मार्च मध्ये चाललो. आम्ही त्यांची व्यवस्था केली. आम्ही त्यांना चहा पाजला, जेवण खाऊ घातलं, सकाळी नाश्ता खाऊ घालून वाटं लावलं. हे तुम्ही म्हणता हा इतिहास आहे. आणि हा इतिहास रचण्यासाठी जामखेडच्या तरुणांनी लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हायला पाहिजे. जिथं जिथं आम्ही चालू आवाहन करायला लागलो, हा इतिहास घडवण्यामध्ये सहभागी व्हा. येणाऱ्या पिढ्याला सांगतात अरे ज्या वेळेस आरक्षण हे सगळं समाप्त करण्याच्या मार्गावर होतं सरकार, आम्ही लढत होतो, आम्ही रस्त्यावर होतो. अरे फक्त फेसबुकला आपलं चाललेले व्हिडिओ दिसालेत ना, सरकार बेजार आहे. काल देवेंद्र फडणवीसचा फोन आला एका मंत्र्याला, अरे काही करा त्यांना मुंबईत येऊ देऊ नका. काय म्हणले? काही करा त्यांना मुंबईत येऊ देऊ नका. मग आम्ही ठरवलं काही करणार मुंबईतच झाला, आम्ही थांबणार नाही. आता 3रा दिवस आहे. आमची बी आता प्रॅक्टिस झाली चालायची. आज कमी पाय दुखणार आहेत आमचे बी, उद्या तर दुखतेन करायला माहितच नाही. आणि तुम्ही ज्या प्रकारे आमचं स्वागत करायला एवढं समर्थन लोकांचं बघून माझे पाय दुखायला हेच आम्ही विसरून गेलो. त्याला दुखायला प्रेम हा विसरून गेलो आम्ही की आमचे पाय दुखायला घ्यायला लागले. त्यामुळं या ऐतिहासिक लॉंग मार्च मध्ये तुम्ही सहभागी व्हा. ज्याला जे देता येते ते द्या. तुम्हाला फळं देता येते फळं द्या, बिस्किट देतात बिस्किट द्या, पाणी देता येते पाणी द्या. चालता येत आहे, पाय येत आहेत ना, काही देता येत नाही फक्त चालवायचे. मी काय करू म्हणते लोक, आम्ही काय करू? चल फक्त आमच्या सोबत, काही देऊ नको. आम्ही पैसे मागितले लोकांना द्या. अरे त्या आता डेली खर्च आहे हो. हे डीजे आहे, त्याच्यात जनरेटर आहे 11,000 रुपये. ते 2 छोटे आहेत ते डिझेल सगळं त्यांना डेली 3,000 रुपये खर्च आहेत. एक ह्याचा 6,000 रुपये खर्च आहे. 2 आयशर आहेत आमच्याकडे, त्याचा डिझेलचा भाड्याचा खर्च आहे. सोशल मीडियाची सगळी टीम आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, खूप सारा खर्च आहे.
म्हणजे डेली आमचा खर्च 42,000 आहे सध्या. म्हणजे आम्ही तुमच्या ह्याच्यात आलो तर आम्ही 42,000 खर्चून आलोत. परत पायी आलोत, पायाला गोळ्या आणून आलोत, एवढं थकून परत बोलायला लागलोत. एवढं करून मी हे करायला. त्यामुळे ज्यांना आर्थिक योगदान द्यायचं त्यांनी आर्थिक योगदान दिलं पाहिजे. आम्हाला लोक म्हणते फुल नाही फुलाची पाकळी देऊ ना. मी आम्हाला बाबासाहेबचा बुके घरात ठेवून आम्हाला ती पाकळी. नोकरीवाले आमचे लोक फुल नाही फुलाची पाकळी. बुके तुझा कुठे ते बाबासाहेबांनी दिलेलं, महिन्याला अकाउंटवर येतो. काय आपण सोपे बाबासाहेब घेतल्यामुळे अवघड झाले. अवघड बाबासाहेब घ्या, अवघड बाबासाहेब घ्या म्हणजे ही गोष्ट कळेल. कारण काय व्हायलंय, मी ज्यावेळेस त्याला गेलो होतो आपल्या बिहारला, बोधगयाला, आपले महाराष्ट्राचे महाराज काय घेत माहिती आहे, त्या पिंपळाच्या झाडाखाली बोधिवृक्षाखाली बसते, वाट बघत पान खाली फिरत. हे काय भानगड आहे. ते एक जण मला ते साली काढीत होते, आता कंपाऊंड केले म्हणे, नाही ते सालीच काढून घेऊन जायचे. आणि ते पान पडतंय पिकल्याला घेतंय हे नीट आपल्याकडे ते महाराष्ट्रात लॅमिनेट करून फाईल मध्ये. आणि माझ्यासारखा माणूस आला की मातल्या घरात फाईल उघडून पान दाखवत, काय त्या झाडाचं पान आहे, कुठल्या त्या बोधिवृक्षाचं पान आहे. अरे पान आणि सालीच घेऊन येतो का, जे बुद्धाला ज्ञान मिळालं ते घेऊन ये ना. सोपं सोपं करू नका जरा, ही अवघड प्रक्रिया आहे. आम्ही जो रस्ता निवडला हे अवघडच रस्ता निवडला. नाही तर फेसबुकून म्हणतात निषेध निषेध निषेध, वर्गीकरण रद्द झालं पाहिजे. सोपा मार्ग आहे, त्याला काहीच कष्ट लागत नाही. महिन्याचा पॅक मारलेला आहे, 2 GB पर डाटा आहे, 5G असल्यावर अनलिमिटेड आहे, काही विषय राहिलेला नाही. निषेध करायला काय चाललंय हो, काहीच नाही, फक्त बोट चालवायचे अंगठा. ही सोपा मार्ग आहे, अवघड मार्ग आहे आमच्यासोबत चालले. अवघड मार्ग निवडला तर इतिहास बनणार. त्यामुळे जामखेड मधल्या तरुणांना, सर्वच आमच्या आया बहिणींनाही आव्हान आहे, ज्यांना लॉंग मार्च मध्ये चालायचे त्यांनी सहभागी व्हा. जर मुंबईपर्यंत येणं शक्य नसेल, पुण्यापर्यंत चला. अरे पुण्यापर्यंत शक्य नसेल, नगरपर्यंत चला. नगरपर्यंत शक्य नाही, आष्टीपर्यंत तरी चला. आष्टीपर्यंत शक्य नाही, पोखरीपर्यंत चला. अरे पोखरीपर्यंत शक्य नाही, गावाच्या बाहेर तर सोडायला या, पण या, योगदान द्या. कारण हा इतिहास आहे. बाबासाहेब चळवळ तुम्हाला एकाची नाही. अजय भाई जसं बोलले, आम्ही नेतृत्व विंटेड नाही. आता सरकार म्हणाले ह्याचा नेता कोण आहे, म्हणलं कुणीच नाही. बोलायचं कोणाला, आम्हाला बोलायचंच नाही म्हणून. तुम्ही म्हणलं जिथं लॉंग मार्च आहे, आता इथं जर आले असते तर एवढे जण बोलणार, आणि आपण इथं बसू ना सरकारच्या लोकांना बोलायचंच. ज्या गावात असू संध्याकाळी तिथं बैठू आणि सर्वांसमोर बोला. हे कोण आहे, ते सगळे लॉंग मार्च नेतेच आहे. जो चालतो तो नेता आहे. इथं एक माणूस नाही. आणि हे सगळ्यांनी मिळून ठरवायचं, ओके तर ओके, नाही तर नाही. अहो म्हणलं आमच्याकडे बी यायची गरज नाही, तुम्ही तिथंच एवढे कष्ट कशाला घेता, तिथंच बसा आणि एका वेळेचा GR काढा. आरक्षणाची, एससीच्या आरक्षणाची उपवर्गीकरणाची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत. आम्ही हेतूनच वापस जातो जामखेडून. आम्हाला भेटू बी नको, फोटो बी नको, काहीच नको. हे काही नेता बनण्यासाठी लॉंग मार्च नाहीये. मी तर समाजातल्या सगळ्या नेत्यांना आव्हान केलं, ज्या नेत्याला इच्छा आहे नेता बनायची त्यानं लॉंग मार्च मध्ये आमच्यासोबत पायी चालव. आम्ही मॅनेजमेंट होतो ह्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च, बस संपलं. पण नेत्याला पंचायतमध्ये 500 किलोमीटर चालावं कसं, चरबी बिघडलं ना. सवय नाही ना आता संघर्षाची, ही सवय लावून घ्यावं लागेल. पण येणारी पिढी आहे, ही नव पिढी आहे, नव तरुण आहे, हे मात्र ही चळवळ चालवणार आहे. आणि आपण मुंबईपर्यंत जाणार आहोत. मुंबईची 26 तारखेची परवानगी आमची नाकारलेली आहे. परवानगी नाकारली तरी आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आहोत, मध्ये आहोत. सरकारच्या परवानगीवर आमचं आंदोलन नाहीये. आम्ही इथून निघलोत. आता काही जरी झालं तरी 26 तारखेला आझाद मैदान आपल्याला गाठायचं आहे. तुम्ही सर्व लोक यासाठी साथ सहयोग द्याल एवढीच आशा ठेवतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी बराच वेळ आपला सिद्धार्थ खंगारे सरांनी या ठिकाणी आपला वडकरांचा विषय सगळ्याला सांगितला. आणि माझ्या मते तर बऱ्यापैकी आता सगळ्यांच्या लक्षात हा विषय आला असेल. कारण आता जो जनगणना आहे ना, देशी संदर्भ आहे, जात व धर्म विचारला जात नाही. आपल्याकडे कोणी आलं
ते म्हटलं तुम्ही जन्मदिनाच्या आम्ही शिक्षक आले आहोत आणि तुमच्या घरात किती माणसं आहोत? माझ्या घरामध्ये 5 माणसं आहेत. मी, माझी बायको, माझी 2 मुलं, माझा भाऊ. तर त्यांनी माझी जात विचारली नाही, माझा धर्म विचारला नाही, फक्त एसटी कॅटेगरी. बरं, ऐकून घ्या. 2 मिनिटं, माझा प्रश्न संपलेला नाही. जात एसटी कॅटेगरी विचारले आहे. मग 5% आणि 8.5% हा कुठं संभ्रम निर्माण होईल, कारण 5% आरक्षण मिळू शकतं. ही माझी शंका आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सध्या जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये ती आहे घरगणना. जनगणना नाहीये, ती घरगणना आहे. लक्षात घ्या. 2 टप्प्यामध्ये जनगणना होणार. ओके, ऐकून घ्या. 2 टप्प्यामध्ये जनगणना होणार आहे. पहिल्यांदा होणार घरगणना, डिसेंबर पर्यंत चालणार आहे घरगणना. मग तुमचं घर बघणार, घरावर काय ते लिहिणार, नंबर बिंबर त्यांचं काय, घरात माणसं किती आहेत, तुम्ही एससी आहेत का एसटी आहेत एवढंच विचारणार. ही आहे घरगणना. मंदिर कुठं आहे, मस्जिद कुठं आहे, ह्याची गणना चालू आहे. सध्या चालू आहे जॉग्राफिकल गणना, म्हणजे घर गणना. जानेवारी पासून होणार आहे जनगणना. आता ते परत येणार आहे तुमच्याकडे, फेब्रुवारीमध्ये येतील आणि विचारतील तुम्ही तुमची जात काय. मग त्यावेळेस सांगायचंय महार आहे, असं नाही म्हणायचं नाही आम्ही बौद्ध आता जातच नाही आम्हाला. नाही तर आपली संख्या 0 आणि आपलं होय आरक्षण वाटा 0 होऊन जाईल. जे मागच्या सगळे गोंधळात त्यावेळेस मिटवायचे. जातीच्या रकान्यात विचारलं काय, सरळ म्हणायचं आम्ही महार आहोत. आणि परत त्यांना नाही विचारलं त्याला सांगायचं धर्माच्या रकान्यात बौद्ध लिही. जातीच्या रकान्यात मारली, धर्माच्या रकान्यात बौद्ध. मला सांगा, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जर असं केलं, आपण प्रत्येकाने बौद्ध धर्माच्या रकान्यात बौद्ध लिहिलं, धर्म म्हणून आपली काउंट व्हायला लागला, धर्माची संख्या येईल. आणि आपण एससीबी मध्ये राहू, महाराष्ट्राची संख्या अॅक्युरेट येईल. दोन्ही गोष्टी होतील का नाही? ही स्ट्रॅटेजी समजून घ्या. नाही तर आदर्शवादात जर घेताना काही नेते आपले सांगायले आता कुठं आम्ही झालो. अरे आता कुठे वर्गवारी संख्येनुसार झाली तर काय होईल बाबा? मला सांगा, आपण सगळ्यांनी म्हणलं आम्ही महार नाहीत आता बौद्ध झालो आणि फक्त आम्ही जात लिहिणारच नाही, महारांची संख्या किती 0 येईल का नाही? मग जर 0 असेल तर आपला वाटा किती भेटेल? 0. सरकार म्हणजे महार कुणी नाहीच या राज्यात, महार कुणीच नाही. मग आपला वाटा किती? अबकडे मध्ये अला 0 नाहीच, राहतच नाही कुणी. बरं, काहीच लोकांनी केलं पॉइंट मध्ये देते. त्यामुळे असल्या भानगडीत पडू नका. संकट काय आले वळका, परिस्थिती काय वळका, परिस्थिती काय आहे वळका. त्यामुळं कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका. आणि काय महार म्हणण्यात काही वाईट नाही, महार रेजिमेंट आहे, मग बंद करा ती रेजिमेंट. काय वाईट काय त्याच्यामध्ये? पुढचं एक सांगतो, काही लोक हे बी सांगायला आम्हाला की क्लिअरिटी आणण्यासाठी सांगायला होतं. पहिल्यांदा आपली जी जनगणना 1911 झाली, 1911 पहिल्यांदा झाली. 1872 पहिल्यांदा जनगणना झाली भारतामध्ये. परंतु आपली जनगणना महार किती आहेत, मांग किती आहेत, 1911 झाली. एक मुस्लिम नेता आगा का तो म्हटला अरे ह्यांना हिंदू म्हणून पकडलं, हिंदू नाही ते, त्यांची वेगळी जनगणना करा. मग ब्रिटिशांनी क्रायटेरिया ठरवले, अस्पृश्यांची जनगणना वेगळी करायची, त्याचे 10 क्रायटेरिया बनवले. क्रायटेरिया नंबर 1, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत ती जात अस्पृश्यांच्या लिस्ट. क्रायटेरिया नंबर 2, ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणताही क्रियाक्रम करून घेत नाहीत ती जात अस्पृश्यांच्या लिस्ट. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत ती जात अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती गाईला पवित्र म्हणत नाहीत किंबहुना गाई कापून खातात ती जात अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. त्याच्यामध्ये ज्या जातीसोबत अस्पृश्याचा व्यवहार झालाय ती जात अस्पृश्य लिस्टमध्ये. त्याच्यामध्ये हा क्रायटेरिया नाहीये. जी जात शैक्षणिक मागासलेली, क्रायटेरियाच नाही. जी जात आर्थिक मागासलेली, क्रायटेरियाच नाही. जी जात सामाजिक मागासलेली, क्रायटेरियाच नाही. आता जे बॉम्ब लावलेत ना आम्ही मागासलेले राहिलो शैक्षणिक, अरे बाबा ती क्रायटेरिया नाही रे याचा. आणि या लिस्टला 1911च्या या अस्पृश्यांच्या लिस्टला 1935ला शेड्यूल कास्ट म्हटलंय आणि त्या लिस्टला 1950 मध्ये टाकलंय शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये त्या जातींना. आता बाबासाहेब जेव्हा लंडनहून शिकून आले, ब्रिटिशांनी एक धोरण जाहीर केलं होतं की आम्ही या देशाचं संविधान, आम्ही हे देश सोडून जाऊ, परंतु तुम्ही देशातले प्रमुख घटक देशाचं संविधान बनवा. प्रमुख घटक कोण? म्हणजे हिंदू, सिख, मुसलमान, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन. अँग्लो इंडियन म्हणजे ब्रिटिशांच्या अवलादी, म्हणजे ब्रिटिश लंडनचा माणूस बाई भारतात, त्यांच्या अवलादी म्हणजे अँग्लो इंडियन.
ह्यांनाच प्रमुख घटक म्हणलं होतं पार्शन. आपल्याला आपलं काही गिनती नव्हती त्यावेळी. बाबासाहेबांना लक्षात आलं की येणारं संविधान बनणार आणि आपल्याला काहीच म्हणणार विचारणार बी नाही संविधानाबद्दल. मग आपल्याला बाबासाहेबांसोबत पहिल्यांदा प्रश्न पडला की आम्ही हिंदू नाहीत हे अगोदर ठरवावं लागेल. म्हणून काळाराम मंदिराचा याचा सत्याग्रह केला 14 तळ्याचा. आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेबांनी ही आयडेंटिटी मिळवली. ब्रिटिशांनी मान्य केलं तुम्ही हिंदू नाही. आता मला सांगा, ब्रिटिशांनी 1932लाच मान्य केलं आम्ही हिंदू नाहीत, आम्ही महार मान्याने कसे हिंदू होऊ? लक्षात आला मुद्दा. दुसरा मुद्दा सांगतो, आम्ही हिंदू नाहीत म्हणूनच आरक्षण आहे संविधानात. दुसरा मुद्दा सांगतो, आम्ही हिंदू नाहीत म्हणून आरक्षण आहे. अँग्लो इंडियनला काय आरक्षण आहे माहिती आहे का? अँग्लो इंडियन हिंदू पासून वेगळे आहेत नंबर 1, आणि अँग्लो इंडियन पूर्ण भारतात आहेत म्हणून. आम्ही बी हिंदू पासून वेगळे आहोत आणि पूर्ण भारतात आहोत म्हणून आरक्षण आहे. आमच्या लोकांनी काय केलं माहिती आहे? मागासवर्गीय कर्मचारी संघटना, मागासवर्गीय फलाना. आणि मागासवर्गीय आपण शेड्यूल कास्ट आहेत. भ्रम काढून टाका डोक्यातून आम्ही मागासवर्गीय आहेत म्हणून. वी आर शेड्यूल कास्ट. आपण मागासवर्गीय नाही. मागासवर्गीय म्हणजे कोण? ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास. तिथं बॅकवर्ड आहे, आपल्यात कुठे बॅकवर्ड आहे? आणि आर्टिकल 340 मध्ये बॅक दोज हु आर एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड, तिथं आहे ते बॅकवर्ड, आपला नाही ते बॅकवर्ड. आपल्या क्रायटेरियामध्ये 10 मध्ये बॅकवर्डनेचा उल्लेखच नाही. त्यामुळे आपण मागासवर्गीय नाहीत. आता मागासवर्गीयच्या नावाने ज्या संघटना पहिल्यांदा त्या बंद करा, त्याच्यात काम करणं बंद करा. ओबीसी न म्हणा तुम्हीच करा. अहो गावात आलं माझ्या तर म्हणतात मागासवर्गीय कुठला ते मारवाड्या मागोड्या कुठला. अरे गावाकडे करा ना. जरांगे पाटलांना सांगितलं ना आम्ही मागासवर्गीय. ओबीसी कुणबी म्हणजे मागासवर्गीय ना. आता विचारलं मागासवर्गीय कुठे? गावाकडे बोट कर. इकडे मागासवर्गीय, इकडे आम्ही शेड्यूल. आम्ही मागासवर्गीय नाही. सांगायचा मुद्दा आहे सर, क्लिअर करण्यासाठी सांगवलं. हे आम्हाला आरक्षण हिंदू नाही म्हणून मिळालेलं आहे. आम्ही या देशातले प्रमुख घटक आहोत म्हणून मिळालेलं आहे. जेवढ्या भारताच्या संविधानामध्ये अँग्लो इंडियनला आरक्षण आहे. अँग्लो इंडियनला काय आरक्षण आहे? हिंदू पासून वेगळे आहेत आणि स्वतंत्र घटक आहेत. आपल्याला त्याच क्रायटेरियावर आरक्षण आहे, मागासल्या म्हणून नाही. आता माझा प्रश्न आहे, मग आम्ही हिंदू नाही म्हणूनच जर आपल्याला आरक्षण असेल, ही शेड्यूल कास्टची लिस्ट आहे, ती हिंदू नसणाऱ्यांची लिस्ट आहे, ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे, मग महार महिन्यात काय गैर आहे सांगा बरं? एक गलत फेमाचे पसरी जातात लोक. म्हणले गाणं रचलं, जो तो जय भीम करायला लागला, जोहार गेला गमाय. जसं काय जोहार खाल जोहार? बाबासाहेबांनी सांगितलं जोहार शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? जोहार हा योद्धा शब्दाचा अपभ्रंश आहे. जोहारचा अर्थ होतो आम्ही योद्धे आहोत, आम्ही मार्शल रेस आहोत, योद्धे आहोत. जोहारचा अर्थ आहे. आम्ही ह्याला गेलो छत्तीसगडला, झारखंडला, तिथं आदिवासी लोक म्हणतात हुल जोहार. आम्ही म्हणलं हुल जोहार काय? म्हणजे क्रांतिकारी जोहार. क्रांतिकारी कसं काय असं? म्हणजे क्रांतिकारी योद्धे आहोत. काय गाणे गायकाकडून इतिहास समजून घेऊ नका. जोहार बी चांगला शब्द आहे, पण जोहार पेक्षाही चांगला शब्द आला आपल्या बापाचा जय भीम, म्हणून आपण जय भीम म्हणतो. पण जोहार शब्द वाईट नाहीये. त्यामुळं या परिस्थिती ओळखा. आणि जातीच्या रकान्यात मारल्या, धर्माच्या रकान्यात बोध दिल्या, आणि विचारतील भाषा तर भाषा पाली बिल्या. बुद्धम शरणम गच्छामी, पालीतून आहे का नाही? लहान लेकरून म्हणतं का नाही आपलं? लिहा तिथं आम्हाला पाली भाषा आहे. किती आमच्या घरात पाली भाषा बोलली जाते. लिहा तिथं, उल्लेख करा मातृभाषेमध्ये पालीचा. आमची मराठी आहे आणि पाली मातृभाषा आहे म्हणून. का? ही भाषा वाचवावं लागेल पाली. त्या भाषेला अभिजात द्या, त्या भाषेला पैसे मिळतील तरी समृद्ध होईल भाषा. नाही तर लक्ष नाही दिलं तर पाली गायब होईल. लक्षात घ्या. जाणीवपूर्वक आपण उल्लेख केला आमची भाषा बी पाली आहे. मला वाटतं एवढं एक्सप्लेन केल्यानंतर उत्तराचं डोक्यातून सगळा विषय निघला.